मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं ना तर बायकांना पटवायचे खूप सारे तरीके मी तुम्हाला ह्या अगोदर सुद्धा खूपदा मी तुम्हाला सांगितले असतील. पण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो अशी ना फक्त आणि फक्त अशी दोन कामं, होय मित्रांनो, अशी ना फक्त आणि फक्त दोन कामं, जी दोन कामं ना तुम्ही काय करा माहितीये की तुम्हाला ना जी पण बाई तुम्हाला आवडते, ज्या पण बाईवर, ज्या पण भाभीवर, ज्या पण वहिनीवर तुम्हाला प्रेम आहे आणि ज्या भाभीला तुम्हाला पटवायचं आहे, तर त्या भाभीच्या समोर ना किंवा त्या बाईच्या समोर ही दोन कामं तुम्ही करून बघा. त्याने काय होणार माहितीये का मित्रांनो, की मित्रांनो जेव्हा ती भाभी किंवा ती वहिनी तुम्हाला ही दोन कामं करताना जेव्हा ती आपल्या डोळ्यांनी बघेल ना, तेव्हा मित्रांनो ही कामं करताना बघूनच ती तुमच्या प्रेमामध्ये लगेच पडेल. म्हणजे मित्रांनो ही कामं करताना बघून ना ती तुमच्याकडे आपूनच ती तुमच्याकडे खेचली जाईल. ती तुमच्याकडे ना आपूनच ऑटोमॅटिक ती ना आकर्षित होईल मित्रांनो. कारण मित्रांनो हे मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः करून झालोय. असं नका समजू की मी तुम्हाला काय पण हवेमध्ये सांगतोय, असं अजिबात नाही आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो हे जे मी तुम्हाला सांगतोय ना ते मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये मी करून झालोय मित्रांनो. तर आता मित्रांनो वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जी पण बाई, जी पण भाभी तुम्हाला आवडते, तर तुम्ही काय करा माहितीये का मित्रांनो, की मित्रांनो त्या बाईच्या समोर, त्या वहिनीच्या समोर तुम्ही ना दररोज जेव्हा जेव्हा तुम्हाला मौका भेटेल ना तेव्हा तेव्हा म्हणजे तुम्ही ना तिच्या नजरेच्या समोर अशी काही ना काहीतरी कामं करा, जी कामं करताना बघून ना तुमच्या अंगातली हिम्मत, तुमच्या अंगातली डेअरिंग तिला दिसली पाहिजे. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना अशी काही ना काहीतरी कामं करा की म्हणजे ती कामं करताना बघून ना तिला असं वाटलं पाहिजे की अरे वा काय पुरुष आहे, ह्याच्या अंगामध्ये ना बाकी पुरुषांपेक्षा जास्त दम आहे, ह्याच्या अंगामध्ये ना बाकी पुरुषांपेक्षा जास्त हिम्मत आहे. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल एखाद्या रस्त्यावर ना एखादं चुकीचं काम ना तिथे होत असेल आणि मित्रांनो तिथे ना बाकीचे पुरुष फक्त तमाशा बघत उभे राहिले असतील. म्हणजे मित्रांनो जिथे ना बाकीच्या पुरुषांची फाटली असेल, म्हणजे एक पण पुरुष ना पुढे जाऊन ते काम म्हणजे रोखण्यासाठी तो प्रयत्न करत नसेल, जिथं बाकीचे पुरुष ना पूर्णपणे घाबरलेले असतील, तर मित्रांनो अशा वेळी ना तुम्ही पुढे जा आणि ते काम ना थांबवण्याचा प्रयत्न करा. भले ते काम थांबलं नाही ना तरी पण चालेल मित्रांनो, पण ॲटलिस्ट कमीत कमी तुम्ही पुढे जा आणि प्रयत्न करा. त्याने काय होणार माहितीये का मित्रांनो, की त्या बाईला वाटणार की बघ बघ, म्हणजे ज्या ठिकाणी ना बाकीचे पुरुष फक्त उभे होते, बाकीचे पुरुष ना जिथे म्हणजे घाबरले होते, म्हणजे जिथे बाकीचे पुरुष ना आपल्या हातामध्ये बांगड्या घालून फक्त ठोंब्यासारखे उभे होते, तर तिथे ना ह्या पुरुषाने हिम्मत दाखवली आणि हा पुरुष ना कमीत कमी पुढे तरी गेला, असं त्या बाईला वाटणार मित्रांनो. आणि मित्रांनो असं बघून ना तुमच्या अंगातली हिम्मत, तुमच्या अंगातला मर्द तिला दिसणार मित्रांनो. आणि मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाला खरा मर्द त्याला समजतात, जो पुरुष ना आपली हिम्मत वेळेवर दाखवतो, जो पुरुष ना घाबरतो किंवा जो पुरुष ना लाज बाळगतो. तर असा घाबरणारा, असा लाजणारा, असा फट्टू पुरुष ना बायकांना कधी तो आवडत नाही. उलट अशा घाबरणाऱ्या, अशा लाजणाऱ्या पुरुषाला बायका मनातल्या मनात ना मर्द असं बोलतात मित्रांनो. तर मित्रांनो जो पुरुष ना आपली हिम्मत दाखवतो, जो सिद्ध करतो की मी ना खरा मर्द आहे, माझ्या अंगामध्ये ना दम आहे, तर मित्रांनो अशाच पुरुषाला बायका पटतात मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जी पण बाई तुम्हाला आवडते ना, तर तिच्या समोर तुम्ही आपल्या अंगातली हिम्मत, आपल्या अंगातला दम तिला दाखवून द्या की बघ बघ, म्हणजे मी ना खरा मर्द आहे, हे तिला दाखवून द्या मित्रांनो. आणि तेव्हाच ती तुमच्यावर ना म्हणजे फिदा होणार मित्रांनो, तेव्हाच ती तुम्हाला पसंत करायला सुरुवात करणार मित्रांनो. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की
की मित्रांनो आता तुम्ही पहिल्यांदा ना अशी काही ना काहीतरी कामं केलात जी म्हणजे कामं करून ना तुम्ही त्या बाईला आपल्या अंगामधली हिम्मत, आपल्या अंगामधली डेअरिंग तिला दाखवलात, तर मित्रांनो तसंच ना त्याच्या अपोजिट तुम्ही आता काय करा माहितीये का मित्रांनो, की मित्रांनो तुम्ही आता ना तिच्या समोर अशी काही ना काहीतरी कामं तुम्ही करा, म्हणजे जी कामं करताना बघून ना तिला तुमच्यातला माणूस तिला दिसला पाहिजे. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊ नये का, की मित्रांनो जसं ना तुम्ही अशी काही ना काहीतरी कामं करून आपल्या अंगातली हिम्मत तिला दाखवलीत, तसं मित्रांनो आता ना त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्ध तुम्ही ना आता काही ना काहीतरी अशी कामं करा की म्हणजे जी कामं करताना बघून ना तुमच्या अंगामधला चांगला माणूस, तुमच्या अंगामधला एक चांगला पुरुष तिला दिसला पाहिजे. आता मित्रांनो कसं असतं माहितीये का, की मित्रांनो बायकांना फक्त रावडी राठोड आवडत नाही, म्हणजे जो पुरुष ना हिम्मत दाखवतो, जो पुरुष ना डेअरिंगबाज असतो, तर फक्त असा पुरुष ना बायकांना आवडत नाही. तर बायकांना कसा पुरुष आवडतो? जो पुरुष ना हिम्मतवाला पण असतो आणि जो पुरुष ना एक म्हणजे माणूस म्हणून तो चांगला असतो, म्हणजे त्याचा स्वभाव ना चांगला असतो. म्हणजे मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही तिच्या समोर ना लोकांची मदत करा, तुम्ही तिच्या समोर ना काही ना काहीतरी चांगली कामं करा, म्हणजे मित्रांनो जेणेकरून ना तिला असं वाटलं पाहिजे की म्हणजे हा पुरुष ना एक म्हणजे माणूस म्हणून पण चांगला आहे, म्हणजे ह्या पुरुषाचा स्वभाव ना बाकी पुरुषांपेक्षा एकदम डिफरंट आहे. हा पुरुष ना माणूस म्हणून पण एक म्हणजे पुरुष म्हणून पण हा पुरुष ना अत्यंत चांगला आहे. आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही तिच्या समोर हे जेव्हा सिद्ध कराल ना की म्हणजे मी असली मर्द मी आहे, माझ्या अंगामध्ये ना हिम्मत पण आहे आणि म्हणजे मी ना एक म्हणजे माणूस म्हणून पण मी अत्यंत चांगला आहे, माझा स्वभाव, माझं मन ना एकदम चांगलं आहे, तर मित्रांनो ह्या दोन गोष्टी ना जेव्हा तुम्ही तिच्या समोर दाखवाल ना तेव्हा मित्रांनो ती बाई कसलाही विचार न करता ती म्हणजे लगेच ना तुमच्याकडे खेचली जाणार मित्रांनो. कारण बायकांना ना असाच पुरुष त्यांना आपल्या आयुष्यामध्ये हवा असतो, जो म्हणजे असली मर्द जो आहे, ज्याच्यामध्ये डेअरिंग आहे, ज्याच्यामध्ये हिम्मत आहे, जो म्हणजे समोरच्याने एक जर कानाखाली मारली तर तो ना त्याला 2 कानाखाली तो मारू शकतो, म्हणजे तो 4 हात करू शकतो. आणि जो पुरुष ना एक म्हणजे माणूस म्हणून पण म्हणजे त्याच्या स्वभावाने तो चांगला आहे, तर मित्रांनो असं कॉम्बिनेशन जेव्हा त्या बाईला दिसतं ना तेव्हा कोणती पण बाई त्या पुरुषाच्या प्रेमामध्ये लगेच पडते मित्रांनो. आणि असं मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः ट्राय करून झालोय मित्रांनो, आणि ह्याचा रिझल्ट 100% बघायला भेटतो मित्रांनो. फक्त तुम्हाला ना जसं मी सांगितलं तसंच्या तसं तुम्हाला करता आलं पाहिजे, तरच मित्रांनो ह्याचा रिझल्ट ना तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.